नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज गोव्यामध्ये आपला तिसरा दिवस आहे आणि आपण अजूनही नॉर्थ गोवामध्ये आहोत, म्हणजे कंट्रोलिंग बीचच्या इकडेच. आज आपण आता सगळी तयारी झालेली आहे. सकाळची 1 वाजता नाश्ता वगैरे करून आपण निघणार आहोत. अगोडा फोर्ट, राईस मिगोज, नंतर मग ओल्ड गोव्यामध्ये आपण जाणार आहोत. तिकडं नाशिक करत आज आपल्याला जास्तीत जास्त सगळं कव्हर करायचं आहे, कारण की आपलं 2 दिवस फक्त एकच स्पॉट होता. आता आपण ते सगळं करून बघूया काय काय कव्हर करता येईल आपल्याला. आता सगळ्यात पहिले आपण नाश्ता करूया. बघूया नाश्त्यामध्ये काय काय आहे. चला भेटूया मंडळी. आता आपण रेस्टॉरंटमध्ये पण आणत आहोत त्यांच्या, आणि आपल्या नाश्त्यामध्ये काय काय आहे आपण बघूया. कालच्याप्रमाणे चाय आहे, कॉफी आहे. कालच्याप्रमाणे उपस्थित बटर ब्रेड आणि जॅम आहे. आता इकडे बघूया काय काय इथे दाखवतो तुम्हाला. तर कालच्याप्रमाणे कलिंगडसुद्धा आहे. त्यांचा उपवास असेल ते खाऊ शकता. सकाळ सकाळी फूड काय दुसऱ्यामध्ये कांदे पोहे आहेत. तिसऱ्यामध्ये पुरी भाजीची भाजी आहे. आणि तिसऱ्यामध्ये पुरी, ती पण संपत आले यामध्ये लगा. चला पोटभर नाश्ता करून झाल्यानंतर आता आपण निघतोय अगोडा फोर्टकडे. आता हॉटेल बसून आमचा जो अगोडा फोर्ट जो आहे तो साधारण मला वाटतं 12-13 किलोमीटरच्या आसपास आहे. 12-13 पण नाही, 8 किलोमीटरच्या आसपास आहे. तर तिथं आपण जाऊ. तिकडनं मग राईस मॅगोज फोर्ट आहे, तिकडे आपण जाणार आहोत. तर बाकीची सगळी तयारी झालेली आहे, सगळ्यांच्या गाड्या रेडी झालेल्या आहेत. चला पेट्रोल टाकूया आणि मग आता जाऊया मग पुढे. मंडळी आता आपण पोचलेलो अगोडा फोर्टवरती. बाईक पार्क केलेत. बाईक पार्क करायचे इथे 50 रुपये घेतात एका बाईकचे. 3 बाईकचे 150 रुपये दिलेले आहेत. आणि अगोडा फोर्टच्या अगदी समोरचा पण गाडी पार्क केली आहे. हा बघा तिथे अगोडा फोर्ट आहे. म्हणजे अगोडा फोर्टवरती माझा हा दुसरा एक्सपिरियन्स आहे. पण पहिल्याच्या टायमाला मी ब्लॉगिंग करत नव्हतो. तर आता आपण अगोडा फोर्टवरती जाणार आहोत सगळेजण. चला तर मग पुढे जाऊया. मंडळी अगोडा फोर्टवर जाण्यासाठी आपल्याला अगोदर तिकीट काढावे लागेल. तर तिकीट किती आहे ती मला पण माहीत नाही. चला बघूया. तिकीटचे दर तिथे दिलेले आहेत. 25 रुपये साधारण तिकीट आहे. थँक्यू.
अगोडा फोर्टवरती आतमध्ये येण्यासाठी 25 रुपयाची तिकीट आपल्याला फाडावे लागते. आपण 25 रुपयाची तिकीट काढलेली आहे इंटरनेटला समोरच. आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही मस्त हिरवळ आहे इकडे. फॉरेनर्सला 300 रुपये. आपल्याकडे कोण फॉरेनर वगैरे नाही. ते शैलेश आता एक तर बाहेर असेल तर एकटाच बघतो तो. आणि दोघे तिघे जण मित्र आहेत माझे ते बघतो बाहेरचे. बाकी कोण बघतो व्हिडिओ तरीसुद्धा. हां तेच. तर बघा सुद्धा एकदम हिरोईनसारखी तयार झालेली आहे. अगदी फॉरेनर. तिच्याकडनं 300 रुपये घेतले. ते बोलले की ही फॉरेनर म्हणून आले. म्हणलं हां वेस्ट इंडिजवरून आले ती. सो असा होता आजचा प्रवास इकडे इथपर्यंत येण्याचा. चला आता आपण किल्ल्यावर जाऊया पहिलं. अगोंडा किल्ला हा गोव्यातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे जो कंडोलिम बीचपासून 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी सन 1609 ते 1612 या कालखंडामध्ये बांधला होता. डचांच्या आणि मराठ्यांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला. ह्या किल्ल्यावरती 4 मजली दीपगृह आहे. तसेच या किल्ल्यावरती तुम्हाला जेलसुद्धा आहे जे खालच्या साईडला आहे. तुम्ही फोर्टवरती एक गोष्ट नोटीस करू शकता की इकडचे जे क्लीनेस आहे ते किती स्वच्छ आहे. बघा कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही आहे. पण जर आपल्याकडे जर तुम्ही महाराष्ट्रात आलात गडकिल्ले खूप सारे आहेत पण आपण त्याचं जतन करत नाही. इकडच्या लोकांनी बघा त्यांचं जतन कसं केलेलं आहे. त्यांच्या शासनाने खूप मस्त प्रकारे जतन केलेलं आहे. कुठेतरी आपण महाराजांचे मावळे म्हणून कुठेतरी आपण कमी पडतो. तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत अगोडा फोर्टवरून राईस मँगोकडे. मॅगॉस असं काहीतरी नाव आहे, राईस मॅगॉस. तिथे त्या फोर्टवर जाऊन आपण मग थोडं फिरूया, एक्सप्लोर करूया आणि मग तिकडनं आपण जाणार ओल्ड गोव्यामध्ये. तर चला आपण जाऊया मग आता पुढे.